प्रभात श्री परमरहस्य वाचन अध्याय 9 श्लोक क्रमांक 12 ओवी क्रमांक 116 श्री गणेशाय नमः श्री गुरुभ्यो नमः श्री सरस्वते नमः अंग मिश्रितमाचार आचारः प्राण मिश्रितः तत्प्राण मिश्रितं लिंगम लिंगम जंगमम मिश्रितम अंग आचाराशी मिश्रित असे आचार प्राणाशी मिश्रित वसे प्राण तो लिंगाशी मिश्रित असे लिंग जंगमे मिश्रित एवं परस्पर यरयरास मिश्रित होऊनी असती सररस येणे विधी वर्ते जो गुरु रूप त्यास बोली जे शुद्ध जंगम काम क्रोध विनर्मुक्तो लोभ मोह विवर्जितः सर्वसंग परित्यागी सर्वश्रेष्ठस्तु जंगमः काम क्रोधादिवरहित मोदाजी आतीत सर्वसंगाशी विनर्मुक्त तोची जंगम श्रेष्ठ बोलीजे आता कार्ब क्रोध कोण्या रीती लोभ मोहा कनवा म्हणती त्याग म्हणजे कोण स्थिती जाणून मग त्यागी काम तो बहुता परी असे एक काम स्वर्ग सुख मानी असे स्वर्गांगना भूय अमृतपान असे त्यासाठी कामी लुब्धती एक काम राजादी भोगासी इच्छिताती गंजात लक्ष्मीसी एक पाताळती भोगासी इच्छितो काम एक काम विषय इच्छा धरी वर पडा पडे दाही विषयावरी एक काम फळ इच्छा अंतरी पुढे भोगू म्हणूनी येणे परे काम असे बहुता परिसी त्याने नाडले थोरासी तया गुणा जो राही त्यासी शुद्ध जंगम बोलीजे श्री काम महाबाधक त्याते त्या गीता असे महासुख त्या कामासी विती ब्रह्मादिक दुर्धर मनोनी या लागी धन्यताचे जाणपण येणे सर्व काम टाकेले तुमकून तोची एक जंगम जाण शिवचारासी तारक एक क्रोधाची खून बरवेपण पराजय देखून वाटे करावे तयाचे नाशन त्या नाव क्रोधी जाणीजे इच्छले काम पूर्ण न होता चित्ते महाचर फडीचे ये भरते शुद्ध क्रोध मनोतया ते कामाचा पुत्र क्रोध तो कामाचा होता हरास तरी ठाव नोरेसी क्रोधास त्या दोहीसी अतित जो ध्यास शुद्ध जंगम बोलीजे लोभे लोभोनी मोहित मोहिले नुळते चित्त लोभे स्त्री बाळे समस्त आपुली म्हणून मोहिला बरवा पदार्थ देखोन तेथे लोभ मोहन धरोन जो निरपेक्ष सत्य शरण तोची लोभ मोहिताती तो वरपडा नोवे सडा विकारावरी दर्शन माने फुगारा न धरी माझे तुझे वेदासी अंतरी तारा नो दिसतो विषयाते विष मानी स्वर्गादी सुख तुच्छ गणी स्वये गुरुपची होनी असे तो उत्तम जंगम कोणासी न करी कच कच कोणासी न बोले उच्च नीच लटिके त्या गुणी वंदे साच तो उत्तम जंगम कुचेष्टा कुचाळी न करी खसला रांगोळी कुणा वाक्ये कुणा न सळी तोची जंगम उत्तम जो परिवाराची न करी हिंसा परनिंदा न करी काही आशा बर स्त्रिया माने मातेशा तोची जंगम उत्तम तो निर्मळ तरे कैसा पाताळ गंगेचा ओग जैसा राव रंक रयाजिसा तोची उत्तम जंगम तो परमानंद भरित कदा नाही हकहित चित्त कोणासी न परिहासित तोची जंगम उत्तम सहज स्थिती तेने असणे भक्ती विना न राहणे पारापेक्षा घेणे देणे तोची जंगम उत्तम सर्व त्यागुनी विरक्त असणे अन्न वस्त्रालोन नसणे वैराग्य वृत्ती सदा राहणे जंगमोत्तमच आहे सर्व त्यागावे हे श्लोकीचे पद तरी काय त्यागावे एक भेद सर्व दोषाचा उपडीजे मूळकंद अहंकार तो एकला अहंकार त्यागिता सर्व त्यागिले होय तत्वता जेवी मूळ हिन वृक्ष उन्माळिता शाखा पल्लव उन्माळिले देवी अहंकार त्यागिता सर्व ही त्यागिले होय भाव तोची जंगम जाणीचे देवा दिव्य आम्हासी